नमस्कार मंडळी. तारिणी या मालिकेमध्ये येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे तारिणी निशीसाठी काहीतरी खायला बनवत असते आणि तिच्या एका हातात ज्यूसचा भांडा असतो. तर तेव्हा त्या ज्यूसमध्ये कुणीतरी असा उद्योग केलेला असतो. तारिणीच्या ज्यूसमध्ये दारू मिसळलेली असते आणि हे तारिणीला माहिती नसतं. तर तेवढ्यात तिथे केदार येतो आणि केदारला ती तसं सांगत असते की मी निशीसाठी नाश्ता बनवते, हे ज्यूस माझ्यासाठी आहे असं बोलते. तेवढ्यातच तिला कोणीतरी आवाज देतं आणि ती तिकडे जाते. तेव्हा ती केदारला म्हणते, हा ज्यूसचा भांडा तू पकड. तेवढ्यात तिथे आता दयानंद काका येतात आणि त्याला विचारतात, अरे हा ज्यूस असा कशाला ठेवलायस, पिऊन टाक. तर तो म्हणतो, नाही, तारिणीच आहे. तेवढ्यात दयानंद काका ते त्याला पाजतात आणि मग केदार ते पितो आणि त्याला ठसका लागतो. आणि नंतर दयानंद काका त्याचा वास घेतात तर त्या दारूचा त्यांना वास येतो. इकडे केदार आता पूर्णपणे शुद्ध हरपलेला असतो आणि त्याच्या टीम मेंबरचा पण कॉल येतो. तेव्हा तो बॉसला आय लव्ह यू म्हणायचं आहे हेच म्हणत असतो आणि तो सगळ्यांना तेच सांगत असतो. आणि इकडे आता मोठा गैरसमज होणार आहे. तो म्हणजे असा की तारिणीची जी बहीण आहे तिला केदार आवडत असतो. त्या बहिणीच्या समोर सुद्धा केदार तेच म्हणतो, मला आय लव्ह यू म्हणायचं आहे. आणि तिच्यासमोर आय लव्ह यू म्हणतो आणि तिला असा गैरसमज होतो की केदार तिला आय लव्ह यू म्हणालाय. आणि मग केदार तो पूर्णपणे शुद्धीवर नसतो आणि तो तिला आय लव्ह यू म्हणला असं तिला वाटतं. आणि आता मोठा गैरसमज झालेला आहे. आणि नंतर केदार आता इकडे तारिणीला पण तेच बोलतो आणि भावना व्यक्त करायची आहेत, मनातलं बोलायचं आहे असं करून तो तारिणीच्या समोर गुलाबाचं फूल समोर नेतो आणि तिकडे तिला पण आय लव्ह यू म्हणतो, हिला पण आय लव्ह यू म्हणतो. आत्ता केदारनी करून ठेवलाय मोठा असा घोटाळा. आता तुम्हाला काय वाटतं, ह्या सगळ्याचं खापर तारिणीवरच फोडलं जाणार? युवराजच्या बाबतीत पण तेच झालं होतं आणि आता इकडे पण तेच झालंय. तारिणीलाच घरचे आता बोलणार आहेत. केदारच्या एका चुकीमुळे खूप मोठा गोंधळ इथे निर्माण झाला आहे आणि तारिणीला पण कळतं की केदार शुद्धीवर नाही आहे आणि त्यामुळे ती चेकिंग करते तर केदारला कुणीतरी दारू पाजलेली असते असं तिला आढळून येतं. पण इकडे आता तारिणीच्या बहिणीला भयंकर असा म्हणजे गैरसमज झाला आहे ना, आता ती पूर्णपणे वाटच लावणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या भागात काय होईल ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच मालिकेंच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.